Hello friends, welcome to my channel. मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणजे जानेवारीत येणारा पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांत हा एक शेती संबंधित सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच ह्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगवण्याच्या जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. पंचांगानुसार मकर संक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया एकमेकींना शेतात धान्याचे वाण देतात. या दिवशी स्त्रिया सांज शृंगार करून मंदिरात जातात. तसेच हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात आणि काही बायका उखाणे घेतात. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. या वर्षी मकर संक्रांतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:45 हा आहे. इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो, परंतु एखाद्या वर्षी ही तारीख मागे पुढेही होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पुराणानुसार संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. भोगी. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. मकर संक्रांतीची पूजा. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रात अशी नावे आहेत. नंतर विवाहित स्त्रिया सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडामध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ, कच्ची खिचडी इत्यादी भरतात. हे सुगड पाटावर ठेवून त्याभोवती रांगोळी काढली जाते. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवली जाते. त्यानंतर किमान 5 सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटतात. संक्रांतीस आप्तस्वयिकांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सांगून स्नेहवृद्धिगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया मकर संक्रांत ते रथसमाप्तीपर्यंत हळदी कुंकू समारंभ करू शकतात. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. सुवासिनी या दिवसामध्ये हळदी कुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले, पण बाळगोपाळांचे काय? तर बालगोपाळ आपल्या मोठ्या भावांबरोबर, मित्रमंडळींबरोबर, वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडवण्यात तल्लीन असतात. भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केले जातात. पतंग बनवण्याचे देखील शिकवण्यात येते. पतंग उडवण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात. कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात
उडत असल्याचे आपल्याला दिसते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाने, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तेव्हा या दिवशी या तिळगुळांची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्वत करायचे हा कार्यक्रम असतो. तिळवण व बोरन्हाण. वयाच्या 5 वर्षापर्यंत लहान मुलामुलींना या मकर संक्रांतीच्या काळात बोरन्हाण घालण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू असल्याचे आपल्याला दिसते. लहान मुलांना काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून सजवतात आणि हरभरे, उसाचे तुकडे, मुरमुरे, बोरं, हलवा यांचे मिश्रण त्यांच्या डोक्यावर टाकतात. आधुनिक काळात चॉकलेट, बिस्किटे, लहानचे आवडते जिन्नस देखील त्यांच्या डोक्यावरून टाकले जातात. नवविवाहित वधूंचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते. मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते. जसे मकर संक्रांत महाराष्ट्र, पोंगल तामिळनाडू, उत्तरायण गुजरात व राजस्थान, लोहरी पंजाब, माघ मेला ओडिसा, भोगाली बिहू आसाम, संक्रांती कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, बिहार अशी विविध नावं या सणाला आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान. आज संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खाण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा. शुभ संक्रांत. नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या गोड मित्रांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. दुःख सारे विसरून जाऊ, गोड गोड बोलून आनंदाने राहू. नवीन उत्सवाचे स्वागत करू चला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. शुभ मकर संक्रांती. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.